अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडून शाळेची पाहणी करण्यात आली आहे। किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली आहे, तर वर्षाकाठी एका विद्यार्थ्यावर 70,000 खर्च, तरी देखील विद्यार्थ्यांना सुविधा नाहीये। चौकशी करून शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई केली जाईल असं आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 4 मुलांना पोटात दुखत होतं 15 तारखेला आणि त्याच्या अगोदर 2 मुलांना दुखत होतं। त्यांनी जे 15 तारखेला ज्या 2 मुलांना त्यांनी दवाखान्यात नेलं त्यांना लगेच 16 तारखेला सगळा डिस्चार्ज मिळाला, परंतु 16 तारखेला अजून बाकीच्या मुलांना 4 मुलांना त्रास होत होता। त्यांना आता ते दवाखान्यात सध्या ॲडमिट केलेले। मी मुलांशी चर्चा केली, मुलांनी पण मला तेच सांगितलेले की आम्ही यांना आपले जे समितीचे कर्मचारी होते तिथले नर्स त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि पण त्यांनी त्याच्यावरती उपचार केला नाही असं मुलांचं म्हणणं आहे। आता त्या अनुषंगाने अजून डिटेल इन्क्वायरी आपली सुरू आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मीरा भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन सुरू झालेलं आहे। शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग झालेला आहे। विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। महासभेत बोलू देणार नसाल तर बोलवताच कशाला असं शिवसेना नगरसेविकांचा सवाल आहे। सर, आपण एखादा विषय ठराव झाल्यानंतर आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून हँड रेज करून महापौरांच्या परवानगीने आम्ही विषय बोलत असतो, परंतु आजच्या सभेमध्ये जेव्हा विषय ठराव झाल्यानंतर मी हात उचलला तेव्हा महापौरांनी मला पूर्णपणे नकार दिला की तुम्हाला बोलू देणार नाही। आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, कारण हे जे करोडोचे लोक हे ठराव आणत आहेत, गोषवारा एका ठिकाणी, ठराव एका ठिकाणी आणि बाकी नंतर जे होतं ते वेगळ्या ठिकाणी, अशा गोष्टी जर करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही। ह्याच्यावर आम्ही आपला आवाज वारंवार उचलला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।